नमस्कार. तर आज आपण हुक आणि लूप पट्टी कशी लावायची हे बघणार आहोत. इथे मी प्रिन्सेस कटसाठी हुक आणि लूप पट्टी लावून घेत आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आधी मी लूप पट्टी लावण्यासाठी घेते 3 इंचाची घेतली होती. तर इथे आपल्याला आतल्या बाजूने अस्तरच्या लूप पट्टी ते लावायची आहे. तर इथे आपल्याला आधी एक शिलाई मारून घ्यायची आहे सरळ लूप पट्टीला, आणि वरनं आणि खालनं दोन्ही साईडने असं नॉर्मली अर्धा इंच एवढं फोल्ड करायचं आहे. व्यवस्थित ब्लाऊजचं जे काही माप आहे त्या मापावर घ्यायची आहे आपल्याला लूप पट्टी कट करून, आणि लांबीला आणि रुंदी आपली 3 इंच ठेवायची आहे. तर डबल टिप मारून घ्यायची आहे. इथे मी जशी पद्धतीने मारते तशा पद्धतीने तुम्हीही मारून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडला याला फोल्ड करायचं आहे, आणि नंतर मग एक दाबटीप द्यायची आहे आपल्याला त्याच्यावरती. तर इथे मी वेलवेटचं ब्लाऊज शिवते आहे, त्यामुळे व्यवस्थित हळू शिवून घ्यायचं आहे जेणेकरून खालचा कपडा घसरल्यामुळे वरचा अस्तरी कमी जातं आणि नंतर खूप प्रॉब्लेम होतो आणि ब्लाऊजही लवकर खराब होतो. तर इथे मी फोल्ड करून घेत आहे. तर इथे तुम्ही टिपही मारू शकता अर्धा इंचावर, किंवा डायरेक्टली मी जसं फोल्ड करते तसं बाहेरच्या साईडला फोल्ड करायचं आहे, आणि नंतर एक अर्धा इंच सोडून आपल्याला परत एक टिप मारून घ्यायची आहे. तर इथे अशा प्रकारे आपली लूप पट्टी तयार होते. तर इथे तुम्ही जर ब्लाऊजला बटन लावणार असाल तर इथे काजाचंही खूण करून घ्यायचे आहे आपल्याला, आणि काजे मग हातावरती करून घ्यायचे. तर इथे मी हुक लावणार होते. असंही आपण अस्तरच्या ब्लाऊजला हुकही लावतो, पण बरेच जण बटन वगैरे लावत असतील तर त्यासाठी सांगते. त्यानंतर मग मी असं 5 हुक लावणार आहे. त्याप्रमाणे इथे जो आपला खडू असतो टेलर खडू त्याने खुणा करून घेतल्या, आणि नंतर मशीनवरतीच मी लूप करायला घेतले. तर अशा प्रकारे मी फिरवत छान लूप करून घेत आहे. तर वरतून खाली घ्यायचं आहे, आणि त्यानंतर जिथे आपली मार्किंग केली आहे आपण खडूने तिथून मग परत वरच्या बाजूच्या साईडला घ्यायचं आहे अस्तरच्या, आणि मग परत आतमध्ये घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लूक बनवून घ्यायचं. मी जशा पद्धतीने दाखवते तशा पद्धतीने सर्व लूक करून घ्यायचे आहेत आपल्याला. पद्धतीने आपली लूप पट्टी तयार होते. अगदी छान आणि व्यवस्थित लागली जाते जर ह्या पद्धतीने लावणार असाल तुम्ही तर, आणि हुकी व्यवस्थित बसतात आणि लूकही छान करता येतात आपल्याला. अशा पद्धतीने जर आहे याच्यात काहीच वेळ वगैरे जात नाही, 2 मिनिटात बनवून तयार होते. त्यानंतर आपल्याला हुक पट्टी तयार करून घ्यायची. ते इथे मी 2 इंचाची हुक पट्टी घेतली. आपल्याला ब्लाऊजच्या वरच्या साईडने लावून आतल्या साईडला फोल्ड करायचे आहे. जसे की आपण लूप पट्टी आतल्या साईडने बाहेरच्या साईडला फोल्ड करतो, तर याचं इथे तसं नाही करता. बाहेरून आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. तर इथेही आपल्याला अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची, आणि इथे मी डबल टीप मारते कारण की वेलवेटचं ब्लाऊज आहे आणि शिलाई वगैरे उसवली जाते, ब्लाऊजही खराब होतं त्यामुळे. आणि असंही मी 2 टिपा मारूनच घेत असते ब्लाऊजवर. बरेच जण एकही मारतात, आणि ब्लाऊज अशा पद्धतीने केलं तर जास्त दिवस छान राहतो, आणि नाहीतर बरेच वेळा शिलाई उसवली जाते, मग कस्टमरलाही ते आवडत नाही. त्यामुळे डबल टिप मारून देणं मी हेच प्रेफर करते. त्यानंतर आपल्याला अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. जी आपली पट्टी आहे ती आपल्याला पलीकडच्या साईडला घ्यायची आहे. त्यानंतर इकडनं आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला वरतून आतल्या बाजूला याला फोल्ड करायचं आहे. तर इथे मी जे इथे फोल्ड करून घेते तर ते कापडाला तुम्ही एक
अर्धा इंचावरती शिलाई मारू शकता. मी जसं इथे दाखवते, दाबून घेते. तर असं दाबून घेतलं तरी चालते किंवा तुम्ही अर्धा इंचावर शिलाई मारता. त्यानंतर मग असं आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत अर्धा इंच सोडून छान अशी टीप मारून घ्यायची आहे. बरोबर मध्यभागी मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले हुकही छान लागतात. आणि नेहमी हुक लावताना ना जास्तही वरती लावायचे नाही, व्यवस्थित मधल्या बाजूला लावून घ्यायचे, जेणेकरून मग ते ब्लाऊज घातल्यावर हुक वरती दिसत नाहीत आणि ते व्यवस्थितही वाटत नाही. त्यामुळे त्यानंतर मग छान फिनिशिंग कट करून घ्यायचं आहे, जरी एक्स्ट्रा वगैरे कापड राहिले असेल तर ते. तर अशा प्रकारे आपली हुकपट्टी बनवून तयार झाली आणि हुकपट्टी बनवून झाली. तर अगदी फिनिशिंगमध्ये येते तुम्ही जर ह्या पद्धतीने करत असाल तर. आणि याच्याच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा तुम्ही कशा प्रकारे हुक आणि लूकपट्टी लावतात ते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूयात नवीन व्हिडिओ.